नमस्कार. काही कथा असतात बघा, म्हणजे त्या वाचल्यावर किंवा ऐकल्यावर आपल्या डोक्यातून जातच नाहीत. रात्री झोपताना लाईट बंद केली की आठवतात. आज आपण अशाच एका कथेची चिरफाड करणार आहोत. अंधारातला चकवा, बुधवार पेठेतील भयानक रात्र. ही कथा फक्त घाबरवत नाही, तर भीती नक्की कशी रचली जाते, त्याचं मानसशास्त्र काय असतं, हेही आपल्याला शिकवते. बरोबर. भीती म्हणजे कसं आहे ना, फक्त उडी मारणारा राक्षस किंवा किंचाळणारं भूत नाही. खरी भीती ही हळूहळू पेरली जाते. ती आपल्या मनात, आपल्या तर्कात आणि आपल्या जाणीवेत घुसते. आज आपण या कथेतील भीतीचं इंजिनिअरिंग समजून घेणार आहोत. आणि या विश्लेषणात आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. या कथेत भीती निर्माण करणारे अनेक घटक आहेत. वातावरण आहे, पात्र आहेत, रहस्य आहे. पण यातला असा कोणता एक घटक आहे जो काढून टाकला ना, तर ही संपूर्ण कथा पत्त्यांच्या भंगल्यासारखी कुसळून पडेल. चला तर मग या कथेच्या अंधाऱ्या गल्लीत शिरून त्या मूळ भीतीचा शोध घेऊया. कथेची सुरुवात तशी अगदी साधी आहे. 2 कॉलेज मित्र, मयूर आणि राज. रात्रीचे 1:15 वाजले आहेत. दोघेही थोडे थोडे प्यायलेले आहेत आणि बाईकवर फिरत आहेत. आणि सहज म्हणून त्यांची बाईक पुण्याच्या बुधवार पेठेत शिरते. इथपर्यंत सगळं अगदी सामान्य वाटतं. पण मला एक प्रश्न पडतो की लेखकानं बुधवार पेठेसारखं खरं म्हणजे सगळ्यांना माहिती असलेलं ठिकाण का निवडलं असेल? हे एक प्रकारे धोकादायक नाही का? म्हणजे लोकांना ती जागा माहिती असल्यामुळे कथेवरचा विश्वास उडू शकतो. हा, खूप चांगला मुद्दा आहे. खरं तर हे धोकादायक वाटू शकतं, पण हेच लेखकाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. हॉरर कथाकार अनेकदा काल्पनिक, लांबच्या जागा निवडतात. पण जेव्हा एखादी कथा तुमच्या आमच्या ओळखीच्या जागेवर घडते, तेव्हा ती जास्त धोकादायक वाटते, कारण लेखक आपल्याला सांगत असतो की हे तुमच्यासोबतही घडू शकतं. तुम्ही ज्या रस्त्यावरून रोज जाता, तोच रस्ता रात्रीच्या एका विशिष्ट वेळी आपलं खरं रूप दाखवू शकतो. परिचित जागेला अपरिचित बनवणं हे भीती निर्माण करण्याचं एक अत्यंत प्रभावी तंत्र आहे. यामुळे कथा आपल्या सुरक्षित आयुष्यात अतिक्रमण करते. म्हणजे सुरक्षितेची भावनाच काढून घेतली जाते. हो. बरोबर. आणि मग लगेचच वातावरण बदलू लागतं. अरुंद रस्ते, दोन्ही बाजूला जुन्या इमारती, लाल दिवे आणि प्रत्येक खिडकीत उभ्या असलेल्या लाल साडीतील स्त्रिया. हे वर्णन वाचताना एक विचित्र एकसारखेपणा जाणवतो. म्हणजे जसं काही आपण एका दुष्टचक्रात किंवा लूपमध्ये अडकलो आहोत. हो, याला नाईटमेअर लॉजिक म्हणतात. म्हणजे आपल्या स्वप्नांमध्ये जसं सगळं तर्कहीन पण तरीही खरं वाटतं, तसंच काहीचं. तो एकसारखेपणा अस्वस्थ करणारा आहे. पण त्यापेक्षाही जास्त अस्वस्थ करतात त्या स्त्रियांचे डोळे. वर्णन आहे रिकामे, निर्जीव. इथेच आपल्याला अनकॅनी व्हॅलीचा अनुभव येतो. म्हणजे एखादी गोष्ट जी माणसासारखी दिसते पण तंतोतंत माणसासारखी नसते, तेव्हा आपल्याला तिची प्रचंड भीती वाटते. हे निर्जीव डोळे तेच काम करतात. ते सांगतात की समोर जे दिसतंय ते माणूस नाहीये. आणि ही धोक्याची घंटा मयूरच्या डोक्यात वाजते. तो अस्वस्थ होतो, त्याला तिथून परत जायचंय. पण त्याचा मित्र राज, तो मात्र ह्या सगळ्याकडे गंमत म्हणून पाहतोय. अरे काय होणार आहे, चल बघूया तरी, अशी त्याची वृत्ती आहे. हा जो 2 मित्रांमधला फरक आहे, तो कथा पुढे नेण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतो. नक्कीच. कारण राज हा आपल्यातला तर्कवादी, धाडसी भाग आहे आणि मयूर हा आपल्यातला अंतर्ज्ञानी, म्हणजे धोक्याची जाणीव असलेला भाग. ऐकणारे म्हणून आपण मयूरच्या बाजूने असतो, कारण त्याची भीती आपल्याला आपली वाटते. राजचं धाडस हे खरं तर अज्ञानातून आलेलं आहे. त्याला त्या जागेच्या नियमांची कल्पना नाहीये आणि म्हणूनच तो नकळतपणे स्वतःला आणि आपल्या मित्राला एका मोठ्या संकटात ढकलतो. आणि मग ते संकट चालून त्यांच्याजवळ येतं. 2 स्त्रिया त्यांच्याजवळ येतात. चेहरे वेगळे, पण डोळे पुन्हा तेच, रिकामे, निर्जीव. त्यापैकी एक मयूरचा हात धरते आणि तो स्पर्श अस्वाभाविकपणे थंड असतो. हे जे सेन्सरी डिटेल्स आहेत ना, म्हणजे स्पर्शाची, वासाची, आवाजाची वर्णनं, ही कथेला फक्त वाचण्यापुरती किंवा ऐकण्यापुरती मर्यादित ठेवत नाहीत. ती आपल्याला त्या अनुभवाचा भाग बनवतात. तो थंडगार स्पर्श आपल्यालाही जाणवल्यासारखा वाटतो. आणि मग त्या बाईच्या तोंडून एक साधं वाक्य येतं, आत ये, फक्त थोड्या वेळासाठी. हे एक साधं आमंत्रण आहे. पण त्याच क्षणी मयूरच्या कानात एक दुसराच आवाज कुजबुजतो, आलाच आहेस तर पूर्ण ये. हा आवाज जास्त भीतीदायक आहे, कारण तो कोणाचा आहे हेच कळत नाही. तो त्या बाईचा आहे की मयूरच्या मनातला भास आहे की त्या जागेचाच तो आवाज आहे. ही जी संदिग्धता आहे ती नायिकाला आणि आपल्यालाही स्वतःच्या मानसिक स्थितीबद्दल शंका घ्यायला लावते. बरोबर.
इथे कोणतीही शारीरिक जबरदस्ती नाहीये, त्याला कोणी ओढून नेत नाहीये, पण तो एका मानसिक दबावाखाली, एका मोहिनीखाली आत जातो. हाच तो पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे. एकदा का त्याने त्या दाराच्या आत पाऊल टाकलं की खेळ संपला. आणि बाहेर राज काय करतोय? तर तो सिगरेट पेटवून आरामात उभा आहे. त्याला वाटतंय मयूर 5-10 मिनिटात परत येईल. ही सिगरेट एटवण्याची कृती खूप प्रतिकात्मक आहे. राज बाहेरच्या जगात आहे, जिथे वेळ सरळ रेषेत चालतो. एका सिगरेटला जळायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेचं गणित तो लावतोय. पण त्याला हे माहीत नाही की त्या बंद दाराच्या पलीकडे वेळेचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. तिथे वेळ कदाचित थांबला आहे किंवा एका वर्तुळात फिरतोय. त्यामुळे राज आणि मयूर यांच्यात आता फक्त एका दाराचं नाही, तर 2 वेगळ्या दुनियेचं अंतर निर्माण झालं आहे. आणि राज बाहेर सिगरेट ओढत असतानाच आतल्या दुनियेतून पहिला आवाज येतो, मयूरचा आवाज. राज, मला वाचव. राजला आधी वाटतं की मयूर मस्करी करतोय. तो हसतो सुद्धा. हे खूप नैसर्गिक आहे, कारण आपलं मन पटकन कोणत्याही भयानक गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. हो, आपला मेंदू नेहमी सोपा आणि तर्कसंगत पर्याय निवडतो. मयूर नाटक करतोय, हा सोपा पर्याय आहे. पण जेव्हा तोच आवाज पुन्हा येतो, थरथरत, घाबरलेला, हे बरोबर नाहीये, मला बाहेर काढ, तेव्हा राजच्या मनातली तर्काची भिंत कोसळायला लागते आणि भीती आत शिरायला जागा मिळते. तो दरवाजा ठोठावतो, पण आतून काहीच उत्तर येत नाही. आता इथे लेखक जे करतो ते खूप हुशारीचं आहे. तो आपल्याला आत काय चाललंय हे दाखवतच नाही. फक्त एक बंद दार आहे. मानसशास्त्रात याला झेगार्निक इफेक्ट असं काही म्हणतात. आपला मेंदू अपूर्ण गोष्टी किंवा अपूर्ण माहिती सहन करू शकत नाही. तो त्या रिकाम्या जागा स्वतः भरायचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. लेखक आपल्याला एक भयानक कोडं देतो आणि आपल्या मनाला ते सोडवायला सांगतो. आणि आपलं मन त्या बंद दाराआड अशा काही भयानक कल्पना रचतं, ज्या कदाचित लेखकाने थेट दाखवल्या असत्या तर तितक्या प्रभावी ठरल्या नसत्या. कारण आपल्या स्वतःच्या कल्पनेतून जन्माला आलेली भीती ही सर्वात जास्त वैयक्तिक आणि त्यामुळे सर्वात जास्त पोटेंट असते. ते बंद दार म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीसाठी एक रिकामा कॅनव्हास बनतं. आणि मग त्या कॅनव्हासवर रंगाचा पहिला डाग दिसतो. दाराच्या खालून लाल रंगाचं पाणी बाहेर येऊ लागतं. त्याचा वास रक्तासारखा असतो. खरं सांगायचं तर हे वाचताना मला वाटलं की आता कथा एका नेहमीच्या हॉरर वळणावर जाईल. आत खून झालाय वगैरे. हे एक क्लासिक हॉरर चित्र आहे. पण ही कथा तिथे थांबत नाही. हेच तिचं सौंदर्य आहे. ते लाल पाणी म्हणजे अटकाचा प्रवाह ही फक्त शारीरिक हिंसेची भीती आहे. ती आपल्याला तयार करते का वेगळ्या, त्याहून मोठ्या धक्क्यासाठी. कारण त्यानंतर मयूरचे जे शेवटचे शब्द ऐकू येतात ते या कथेचं हृदय आहेत. ते शब्द आहेत, राज, इथे सगळ्यांनी लाल साडी घातली आहे, पण कोणीही बाई नाहीये. आणि या एका वाक्याने संपूर्ण परिस्थितीचा अर्थच बदलून जातो. अक्षरशः पायाखालची जमीन सरकते. जेव्हा मी हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला काही सेकंद कळलंच नाही की काय झालं. हे इतकंसं साधं वाक्य इतकं भयानक का वाटतं? कारण हे वाक्य आपल्याला एका माहितीतल्या भीतीकडून, म्हणजे हिंसेकडून, एका पूर्णपणे अज्ञात भीतीकडे घेऊन जातं. तोपर्यंत आपल्याला वाटत होतं की धोका स्त्रियांकडून आहे, पण कोणीही बाई नाहीये हे कळल्यावर तो धोका नेमका काय आहे, ते कोण आहेत, हेच आपल्याला कळत नाही. ही अस्तित्वाची भीती आहे, एक्झिस्टेन्शियल ड्रेड. आपला मेंदू त्यांना कोणत्याही वर्गात टाकू शकत नाही. ते भूत आहेत, राक्षस आहेत, एलियन आहेत, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आणि अज्ञात हे नेहमी ज्ञातापेक्षा जास्त भीतीदायक असतं. या एका वाक्याने कथेचा प्रकारच बदलून टाकला. ती एका मर्डर मिस्ट्रीमधनं एका कॉस्मिक हॉरर कथेमध्ये रूपांतरित झाली. यानंतर पूर्ण शांतता. काही क्षणांनी दार आपोआप उघडतं. राज धावत आत जातो आणि त्याला जी खोली दिसते ती पूर्णपणे रिकामी असते. ना मयूर, ना रक्त, ना त्या लाल साडीतल्या व्यक्ती. काहीच नाही. हे तर आणखीनच विचित्र आहे. एक वेळ तिथे रक्ताचा थारोळ्यात पडलेला मयूर दिसला असता तर ते जास्त सुसह्य झालं असतं. पण ही रिकामी खोली? हो, कारण ही रिकामी खोली राजला आणि पर्यायाने आपल्याला गॅसलाईट करते. म्हणजे जे घडलं ते खरंच घडलं होतं का यावर शंका निर्माण करते. आता राजकडे कोणताही पुरावा नाही. तो पोलिसांना काय सांगणार, जगाला काय सांगणार, त्याच्याकडे स्वतःच्या मित्राच्या नाहीसे होण्याचं कोणतंही स्पष्टीकरण नाही. ही हतबलता आणि एकटेपणा त्या मूळ घटनेपेक्षा जास्त त्रासदायक आहे. पण 2 गोष्टी मागे राहिलेल्या असतात. भिंतीवर अडकलेला लाल साडीचा एक छोटा तुकडा आणि आरशावर लिहिलेलं एक वाक्य.
जणू काही त्या जागेने मुद्दाम हे पुरावे ठेवले आहेत राजला कायम आठवण करून देण्यासाठी. आणि ते वाक्य म्हणजे त्या जागेचा नियमच आहे. आरशावर लिहिलेलं असतं, 1:15 नंतर इथून जो आत जातो तो परत येत नाही. हे वाक्य वाचल्यावर ती घटना फक्त मयूरसोबत घडलेला एक अपघात राहत नाही. ती एका मोठ्या वैश्विक नियमाचा भाग बनते. आता ही फक्त मयूरची गोष्ट नाही, तर त्या जागेची, त्या वेळेची गोष्ट आहे. जणू काही ती जागाच एक शिकारी आहे आणि रात्री 1:15 वाजता तिचा शिकारीचा काळ सुरू होतो. त्या जागेला एक दुष्ट व्यक्तिमत्व मिळतं. कायमचा अडकला आहे. लेखक सांगतो की तो दर बुधवारी रात्री बरोबर 1:15 वाजता आरशासमोर उभा राहतो आणि एकच प्रश्न विचारतो. ही एक विधी बनली आहे त्याच्यासाठी, एक न संपणारा श्राप. आणि तो शेवटचा प्रश्न या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेतो. तो विचारतो, मयूर, तू अजूनही आत आहेस का? ह्या प्रश्नात खूप खोल अर्थ दडलेला आहे. याचा अर्थ, राजच्या मते मयूर मेलेला नाहीये. तो त्या खोलीत, त्या वेळेत, त्या दाराच्या पलीकडच्या दुनियेत कुठेतरी अडकला आहे. कायमचा. मृत्यूपेक्षाही अडकून पडण्याची कल्पना जास्त भयानक आहे. कारण मृत्यू हा एक शेवट आहे, त्याला पूर्णविराम आहे. पण असं अडकून पडण्याला अंत नाही. तो एक न संपणारा प्रवास आहे. हा अनिश्चित शेवट त्या कथेला आपल्या मनात कायम जिवंत ठेवतो. तर आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. या कथेतला असा कोणता एक घटक आहे जो काढला तर कथा कोसळून पडेल? ती बुधवार पेठेची खरी जागा आहे, ते निर्जीव डोळे आहेत, की ते बंद दार? मला वाटतं यापैकी कोणतीही एक गोष्ट नाहीये. माझ्या मते या कथेचा आत्मा त्या शेवटच्या वाक्यात आहे, कोणीही बाई नाहीये. कारण ते वाक्य कथेचा मेहर आहे, ॲक्सिस आहे. त्या वाक्याच्या आधीची कथा ही एका प्रकारच्या भीतीची आहे आणि त्यानंतरची कथा पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या भीतीची आहे. ते वाक्य म्हणजे एक दरवाजा आहे, जो आपल्याला शारीरिक दहशतीच्या जगातून काढून मानसिक आणि अज्ञात दहशतीच्या जगात फेकतो. ते वाक्य काढलं तर ही एक सामान्य सूड कथा किंवा खुनाची कथा राहील, पण त्या एका वाक्यामुळे ती एक अविस्मरणीय भयानक अनुभव बनते. म्हणजे या कथेचं विश्लेषण केल्यावर हेच लक्षात येतं की खरी भीती ही आपण काय पाहतो यात नसते, तर जे पाहिलं आहे त्याचा अर्थ कसा बदलतो यात असते. लेखकाने आपल्याला एक चित्र दाखवलं आणि मग एका वाक्याने त्या चित्रातले सगळे रंगच बदलून टाकले. अगदी तसंच. ही कथा आपल्याला एका मूलभूत मानवी भीतीची आठवण करून देते. परिचित जागांचे अपरिचित नियम. प्रत्येक जागेचे, प्रत्येक वेळेचे काही नियम असतात. आपण ते गृहीत धरून चालतो. पण ही कथा विचारते की काय होईल जर आपण नकळतपणे चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या जागेचे नियम आपल्यावर लागू झाले तर? प्रत्येक जागेची एक अशी वेळ असते का जेव्हा तिचा खरा आदिम चेहरा समोर येतो? हा विचारच मला वाटतं आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाकडे संशयाने बघायला भाग पाडतो. आणि हीच या कथेची खरी ताकद आहे. ती संपल्यावरही आपल्यासोबत राहते, एका अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नासारखी.